ताज्या बातम्यांसाठी MH41 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। स्थानिक गुन्हे शाखेच्या 2 वेगवेगळ्या कारवाईत एक देशी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत काडतुसे हस्तगत, तर 4 इसमांवर कारवाई। दुसऱ्या कारवाईत 2 धारदार शस्त्र तलवार हस्तगत, तर 4 इसमांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। पहा सविस्तर बातमी फक्त महाराष्ट्र 41 न्यूजवर। मालेगाव शहरात घातक अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या 4 इसमांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। एक देशी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत काडतुसे हस्तगत। मालेगाव नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन तसेच सराईत गुन्हेगारीस प्रतिबंध होण्यासाठी माननीय पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांचे आदेशान्वये कारवाई करण्यात येत आहे। मिळालेल्या माहिती अशी की त्यानुसार दिनांक 7 जून 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आयशानगर पोलीस ठाणे हद्दीत काही संशयित इसम अवैधरित्या घातक अग्निशस्त्रे बाळगून काहीतरी गुन्हा करण्याचे उद्देशाने फिरत असल्याची बातमी मिळाली होती। त्याप्रमाणे स्थागुशाचे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी आयशानगर पोलीस स्टेशन हद्दीतील कुबा मस्जिद जवळील फेस्टिवल मैदान मालेगाव परिसरातून 3 संशयितांना ताब्यात घेतले। 1. अरबाज मोहम्मद हसन, वय 28, राहणार आयशानगर, व्हिडिओ गल्ली नंबर 10, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक। 2. बिलाल अहमद मोहम्मद अजमद अहमद, वय 35, राहणार बागे मेहमूद, काटेया मारुती मंदिराचे मागे, मालेगाव, जिल्हा। 3. अन्सारी फरहान अंजुम अन्सारी, वय 23 वर्ष, मुन्सी शाबान नगर, गल्ली नंबर 2, मालेगाव, जिल्हा नाशिक। 4. खलील अहमद अब्दुल रज्जाक, वय 43 वर्ष, राहणार मुन्सी शाबान नगर, हिलाल चौक, मालेगाव, जिल्हा नाशिक। ताब्यात घेतलेले वरील 4 संशयितांची अंगझडती घेतली असता 1. अरबाज मोहम्मद हसन याचे कब्जातून एक देशी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत काडतूस मॅगझिनसह मिळून आले। सदर इसम हा शस्त्र बाळगण्याचा कोणताही अधिकृत परवाना नसताना घातक अग्निशस्त्र कब्जात बाळगताना मिळून आला असून त्याबाबत त्याला विचारपूस केली असता सदर देशी बनावटीचे पिस्टल हे त्याचे साथीदार 2. बिलाल अहमद मोहम्मद अजमल अहमद, 3. अन्सारी फरहान अंजुम अन्सारी, 4. खलील अहमद अब्दुल रज्जाक यांनी संगनमत करून एकमेकांना बेकायदेशीर विक्री केला आहे। यातील आरोपी हे विनापरवाना बेकायदेशीररित्या घातक अग्निशस्त्र कब्जात बाळगताना मिळून आले असून त्यांचे विरुद्ध आयशानगर पोलीस ठाणेस भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारीस प्रतिबंध होण्यासाठी वरिष्ठांनी केलेल्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने वरील प्रमाणे घातक अग्निशस्त्रे बाळगणारे सराईत गुन्हेगारांवर कारवाई केली आहे। माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर DS स्वामी साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री सूरज गुंजाळ साहेब, पोलीस निरीक्षक LCB श्री दत्तात्रय शिंदे साहेब, पोलीस उपनिरीक्षक दत्ता कंभीरे, पोलीस हवालदार श्याम पवार, पोलीस हवालदार विशाल गोसावी, पोलीस हवालदार शरद मोगल, पोलीस नाईक नरेंद्र कोळी, पोलीस अंमलदार संदीप राठोड, पोलीस अंमलदार योगेश कोळी आदींसह परिश्रम घेतले। शहरात घातक शस्त्रे बाळगणाऱ्या 4 इसमांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। 2 धारदार शस्त्र तलवार हस्तगत। मालेगाव नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन तसेच सराईत गुन्हेगारीस प्रतिबंध होण्यासाठी माननीय पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांचे आदेशान्वये कारवाई करण्यात येत आहे। मिळालेली माहिती अशी की त्यानुसार दिनांक 7 जून 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास मिळालेल्या गुप्त माहितीनुसार रमजानपुरा पोलीस ठाणे हद्दीत काही संशयित इसम अवैधरित्या घातक धारदार टोकदार तलवारी काहीतरी गुन्हा करण्याचे उद्देशाने बाळगत असल्याची बातमी मिळाली होती। त्याप्रमाणे स्थागुशाचे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी रमजानपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील
नूरनगर समोरील चायना मैदान येथील मोकळ्या जागेत मालेगाव परिसरातून 4 संशयितांना ताब्यात घेतले. 1. मोहम्मद राशिन मोहम्मद मोहीन उर्फ पापा, वय 25, राहणार गुलेश नगर, गल्ली नंबर 15, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक. 2. मतीन खान साजिद खान तांबोळी, वय 20, राहणार गुलाशने मालिक, रऊफ मस्जिद, पवारवाडी, मालेगाव. 3. कासिम खान शब्बीर खान, वय 20 वर्ष, गुलशने इब्राहिम, डेपो, मालेगाव. शेख आसिफ शेख यासीन, वय 19 वर्ष, राहणार गोसियास नगर, रमजानपुरा, मालेगाव, जिल्हा नाशिक. वरील ताब्यात घेतलेले 4 संशयितांची अंगझरती घेतली असता त्यांचे कब्जातून 2 धारदार, टोकदार लोखंडी तलवारी हस्तगत करण्यात आले आहे. यातील आरोपी हे विनापरवाना, बेकायदेशीररित्या घातक शस्त्र कब्जात बाळगताना मिळून आले असून त्यांचे विरुद्ध आयशानगर पोलीस ठाणेस भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारीस प्रतिबंध होण्यासाठी वरिष्ठांनी केलेल्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने वरीलप्रमाणे घातक अग्निशस्त्रे बाळगणारे सराईत गुन्हेगारांवर कारवाई केली आहे. माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर D.S. स्वामीसाहेब, अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री सूरज गुंजाळ साहेब, पोलीस निरीक्षक LCB श्री दत्तात्रेय शिंदे साहेब, पोलीस उपनिरीक्षक दत्ता कंभीरे, पोलीस हवालदार श्याम पवार, पोलीस हवालदार विशाल गोसावी, पोलीस हवालदार शरद मोगल, पोलीस नाईक नरेंद्र कोळी, पोलीस अंमलदार संदीप राठोड, पोलिसा अंमलदार योगेश कोळीसह परिश्रम घेतले.